मनपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर प्रज्ञा सातव, आपण मॅडम परत पुन्हा इकडे आलेला आहात, आपल्या इकडे मी स्वागत करतो. जयंत पाटील यांच्याबद्दल या सभागृहाला काही वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यांची निवडणूक व्हायची आहे. आता बाकी कोणाला नाही तरी मला खात्री आहे. तर जयंत पाटील यांच्याबद्दल सांगायची काही गरज नाही. जयंत पाटलांबद्दल मला खात्री नाही, तर पूर्ण आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे जयंत पाटलांनी तर या सभागृहामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. उद्योजक आहेत, चांगले प्रभावी वक्ते आहेत, ते देखील एका मोठ्या घरातून आलेले आहेत. वडिलांचं एवढं मोठं राजकीय नाव असताना कधी त्यांनी त्या नावाचा असं वापर नाही केला. स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी या सभागृहात स्वतःच्या पक्षाची मतं नसताना देखील वारंवार येण्याचं त्यांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे. आणि ते पुन्हा येतील याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. आणि त्यांचं सभागृहात असणं फार गरजेचं आहे. कारण सभागृह जसं कपिल पाटील जसं सभागृह कधी कधी आउट ऑफ ट्रॅक जातं, त्यावेळेला ट्रॅकवर आणण्याचं काम करतात. तेच काम जयंत भाई पण करत असतात आणि सगळ्यांवरती प्रेम करतात. जसं निरंजन नसेल तर खाणं किंवा निरंजन नसेल तर या सभागृहाची शान जाईल, तसं भाई नसतील तर चॉकलेटची एकदम वाणवा होईल. चॉकलेट्स आली भाईंची की सगळ्यांमध्ये एक थोडासा आपल्या थोडा गोडवा निर्माण होतो या सभागृहामध्ये. आणि नेहमी सगळ्यांना अगदी हक्काने खाऊ घालणारे, मच्छी खाऊ घालणारे, या सगळ्या गोष्टीत म्हणजे या सभागृहामध्ये फक्त अजून शाकाहारींबद्दल अजून फार काय बोललं गेलं नाही, परंतु बोकड आले, मासे आले, सगळं आलं. निरंजन, तुला ती जबाबदारी घ्यावी लागेल. कारण या सभागृहात काही लोक पोटातनं जातात हृदयापर्यंत, तसं तू पोटातनं हृदयापर्यंत आलेला आहे. तर त्यामुळे तुला ही भूमिका जमवावी लागेल. भाईंचा तर आशीर्वाद किंवा मार्गदर्शन सतत आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे सभागृहात परत येणार आहे त्यांचं मी माझ्या सकट सगळ्यांचं स्वागत करतो. पण जे सभागृहात येणार नाहीत त्यांच्यासाठी हा स्वल्पविराम आहे, हा पूर्णविराम नाही आहे. आणि म्हणून ते परत येणारच नाही असं मी कधी समजत नाही. आपल्या कर्तृत्वाने ते पुन्हा एकदा या सभागृहात येतील अशी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.